तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आता जायचं आपण ऋषिकेश. तर आता 12 वाजता पोहोचलो आम्ही ऋषिकेशमध्ये. इथं IPL चालू असल्यावर आम्ही बिना IPLचे राहणार आहे का, म्हणजेच IPL बिना पाहायचे राहणार आहे का. आज तरी 12 वाजता फायनल लावली आम्ही ना IPL. पण AC संग आपल्या मामाचे काय येडे चालू आहेत काही माहित नाही बुवा. AC फुलच करत जात, एवढी थंडी असल्यावर फुल करत जात. करा बुवा, हेच तर दिवस एन्जॉय करायचे, फुल एन्जॉय करायचा. मग तर शुभरात्री मित्रांनो. तर आता सकाळ झाली, मस्त बाई आंघोळ वगैरे केली, म्हणजे फ्रेश वगैरे झालं. निघालो आम्ही आता ऋषिकेश पाहण्यासाठी. तर ऋषिकेशमध्ये काय आहे तुम्हाला माहीतच असेल, तर पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतोच. तर हा आहे ऋषिकेशचा फर्स्ट व्ह्यू, म्हणजे जिकडे तिकडे पाहसान पहाडी, त्याच्या मधात आहे ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे इथं ज्या गल्लीत जासान त्या गल्लीत तुम्हाला एक ना एक मंदिर दिसणारच आहे. हेच आहे ऋषिकेशची खरी खासियत. पण आम्हाला पाहायचं होतं रामझुला, लक्ष्मण झुला आणि आम्हाला करायची होती राफ्टिंग. पण राफ्टिंगचं मेन टायमावर कॅन्सल झालं. तर का कॅन्सल झालं ते तर मी तुम्हाला सांगणार आहे. कारण 2 जण म्हणायचे राफ्टिंग करायचे आणि बाकीचे 3 जण म्हणायचे नाही करायचं. मग 3 जण म्हटल्यावरती एक जण तर शिल्लक आहे, त्यामुळे आम्हाला तिघांचंच ऐकायला लागलं. त्यामुळे आम्ही राफ्टिंग कॅन्सल केली. रामझुला लक्ष्मण झुला पाहायचं नंतर फक्त पूल आहे, त्यांना रामझुला आणि लक्ष्मण झुला म्हटलेला आहे. दुरूनच या दोन्ही पुलाचं दर्शन करून घेतलं. आणि रामाचं नाव म्हटल्यावर देवच मानल्या जाते. आणि तिथून रिक्षा करून निघालो बा मी आता हरिद्वार जाण्यासाठी. कारण हरिद्वारची तर फुल मजा यायची बाकी आहे बरं. आणि हे नेमकं कायचं झाड आहे रे बा, अरपार बा, फणसचं झाड आहे रे बा. फणस आंब्यावानीच लागतात. तर आता पोहोचलो आम्ही हरिद्वार म्हणजेच गंगा घाट. तर इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले तर आमचं प्लॅनिंग झाली आंघोळ करायची, म्हणजे गंगा स्नान. पण आम्ही म्हटलं थोडा लेट आंघोळ करायची. सगळ्यात पहिले जायचं आपल्याला मनसा देवी जायचं म्हटल्यावर या गल्लीतूनच जायला लागतं. इकडल्या गल्ल्या एवढ्या भारी आहेत की काय सांगा. पण एक गोष्ट आहे, इथलं मार्केट मस्त आहे. मार्केट भल्लं पटलं आपल्याला, म्हणजे स्वस्तात मस्त. पण आता तुम्ही म्हणता रोपे असल्यावर तुम्ही पैदल का चालले, तर चालणार तर जेव्हा येऊन तुमचं तरी रोपे सोडून तुम्ही पैदल चालले. अरे रोपेची रांग एवढी लांब होती, 1 किलोमीटर रांगच लांबी होती. त्या 1 किलोमीटर एवढी गर्दीपेक्षा आम्ही तर जाऊन येणार आहोत. म्हणजेच आम्ही गावकडचे आहोत, म्हणजे आम्ही चढायला बळायला भेटणार नाहीये. त्यामुळे आम्ही चढाई सुरू केली. रांगेत लागापेक्षा चढाई करायला पुरते, तर शॉर्टकट रस्ते मारून मग वरती आल्यानंतर काही अशा प्रकारे बा हरिद्वारचा व्ह्यू. मग सगळ्यात पहिले आम्ही ना दर्शन वगैरे केलं मनसा मातेचं. मग दर्शन केल्यानंतर आता उपाशी राहता का, इथं मस्तपैकी फ्रूटचा नाश्ता वगैरे केला आणि परत आम्ही गंगा किनारी आलो, म्हणजेच गंगा घाटवरती आलो. इथं आल्यानंतर का आता तुम्हाला काय बोलतो, ऑफिस आल्यानंतरच आपल्याला आंघोळ करायची आहे, म्हणजे गंगा स्नान करायचे आहे. मग इथं मस्तपैकी गंगा स्नान वगैरे केलं नाही. हिचं नेमकं काय चालू असते काही समजायलाच मार्ग नाही. 1 जण जायचं आणि 2 जण यायचे, म्हणजे बॅगेचं रक्षा करणं हे गरजेचं आहे बरं. मग इथं मस्तपैकी गंगा स्नान वगैरे केलं. तर आम्हाला संध्याकाळची आरती अटेंड करणं होती, ते तर गंगा आरती. पण गंगा आरतीसाठीच तर आम्ही एवढा वेट केला. तर मग चला गंगा आरती करून घेऊया. आणि मस्तपैकी गंगा आरती अटेंड केली, म्हणजे गंगा आरतीचा लाभ सुद्धा घेतला. त्याच्यानंतर का निघालो आम्ही हरिद्वार रेल्वे स्टेशनवरती. इथं आल्यानंतर ट्रेन थोडी लेट होती. तर आता जाऊया दिल्लीमध्ये.